चंद्रकांत पाटिल ने पुणे पुलिस की सराहना की, जिन्होंने 2 साल पहले चोरी की संपत्तियों को वापस किया है। बांग्लादेशी नागरिकों को लेकर पाटिल ने नागरिकों को सतर्क रहने और पुलिस का सहयोग करने की अपील की। पाटिल ने कहा कि उनका काम पार्टी को मजबूत करना है और देवेंद्र फडणवीस को चाणक्य नेता बताया। पाटिल ने पार्टी के जनप्रतिनिधियों को सरकार के अच्छे कामों को बढ़ावा देने के लिए प्रेरित किया। 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला सोहेल शर्मा नावाचे एक डीसीपी होते, जे आधीच्या 14 ते 19 मध्ये कोल्हापूर आणि सांगलीत माझ्याबरोबर काम त्यांनी केल्यामुळे आमच्या दोघांच्या बोलण्यातून ही कल्पना इव्हॉल्व झाली की बा चोरी झाल्यानंतर ती सापडते, मग ती इंडिव्हिज्युअल त्याला पोलीस स्टेशन बोलवून आपण देतो. त्याचा आपण एकत्र कार्यक्रम केला तर लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढते. करे हरवलं तर ते सापडतं आणि मग पोलिसांबद्दलचंही पण एक प्रेम विश्वास निर्माण होतो. असा एक 2 वर्षापूर्वी कार्यक्रम झाला. 2 वर्षानंतर आता पुन्हा कार्यक्रम झाला. आज जवळजवळ 4 कोटीचा मुद्देमाल 300 जणांचा सापडला. म्हणजे 7,000 रुपयाच्या मोबाईल पासून ते हुडा कंपनीचे 54 लाखाच्या ऐवजापर्यंत सापडलेलं. त्याची प्रोसिजर असते, ते सापडतं मग ते कोर्टात हजर करायला लागतं, कोर्ट ऑर्डर करते. त्यामुळे त्याची ती किचकट आहे प्रक्रिया, पण ती पोलिसांनी केली आणि 300 जणांचा मुद्देमाल देण्याचा एक अतिशय अभिनव कार्यक्रम आज या ठिकाणी चालला आहे. जवळजवळ 3 चतुर्थांश कार्यक्रम मी होतो, आता थोडं जायचं म्हणून निघालो. मी पुणे पोलिसांचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपणही यापुढे आता अलर्ट व्हायला पाहिजे की एखादी घटना डोळ्याला दिसली, कानाने ऐकली तर ती लगेच कुठेतरी कन्व्हे करायला पाहिजे. फर्ग्युसन रोडला, जंगली महाराज रोडला मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी आहेत आणि आपण खुलेआम त्यांच्याकडून खरेदी करतो. आपण पहिला तर निर्णय करू की नाही, आम्ही यांच्याकडून खरेदीच करणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला कळू की बांगलादेशी दिसत आहे. तर सैफ अली खानवर हल्ला झालेला बांगलादेशी सापडल्यानंतर आता आपण सगळेच जागे झालो आणि त्यामुळे ड्रग्ज विषय असेल, जे विष आहे, विष अशा प्रकारचं मुलींना त्रास देणं असेल तर मला काय त्याचं असं न म्हणता आपण त्याच्यात धाडस घेऊन, तर रिस्क असते, मला मान्य आहे की तो ड्रग्जचा जो कोणीतरी एजंट असेल तो आपल्यावर हमला करेल वगैरे सिनेमा तो पाहतो. पोलिसांनीच जोखीम घ्यायची का, त्यांना कळल्याशिवाय कसं होणार. आणि म्हणून मी नागरिकांनाही आवाहन करतो की पुढे यात आपण प्रोएक्टिव्ह पुढे येऊन काही केलं पाहिजे. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश काढलाय. मुंबईत तर त्यासाठी बहुतेक SIT अपॉइंट झाली आहे. म्हणजे थोडक्यात खूप गांभीर्याने सरकारने विषय घेतला आहे. आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही जे दिवसभर भटकत असता बातम्या मिळवण्यासाठी, तुम्हाला लवकर सापडणारे कोण आहेत, फेरीवाले, कामगार वगैरे, आणि त्या सगळ्यांची एकदा शहानिशा करायला लागेल. पोलिसांनी काय ड्राईव्ह ठरवलं मला माहित नाही. पोलिसांची एखादी गोष्ट ओपन करणं बरोबर नाही, पण त्यांनी ड्राईव्हच करायला लागेल. रांगेने अशा वस्त्या, एरिया शोधत चल डॉक्युमेंट काढ. आता हे मला मान्य आहे की हे आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांना डिपोर्ट करणं, पाठवणं ही पुन्हा खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे. पण शासन याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. आता सांगलीचं पालकमंत्रीपद कधी स्वीकारणार आहात तुम्ही? 26 जानेवारीला झेंडावंदनाला जाईन, तिथून सुरुवातच होईल.